आगामी विधानसभा निवडणुकीतील मनसेचे शिवडी मतदारसंघातील उमेदवार आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आज आदरांजली वाहिली। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। त्यात माजी आमदार बाळा नांदगावकर यांचा समावेश आहे। त्यांना मुंबईतल्या शिवडी मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। महासाहेबांनी दिलेला मला आशीर्वाद आठवते। मी महासाहेबांच्या तिथे जाऊन वंदन करून आलो आणि आता बाळासाहेबांनी वंदन करायला आलो आणि त्याच्यामुळे भावना खूप मोठ्या आहेत, अंतःकरणात आहेत, श्रद्धेच्या भावना आहेत, प्रामाणिकपणाच्या भावना आहेत। बाळासाहेबांचे ऋण हे जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही त्यांची ऋण कधी फेडू शकत नाही। आज बाळासाहेबांची आठवण खूप येते, कारण बाळासाहेब असते तर हे झालं पण नसतं, पण झालं, आता त्याला काही इलाज नाही आणि म्हणून बाळासाहेबांचे चरणी अभिवादन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। मला असं वाटतं की राजसाहेबांची अत्यंत स्पष्ट भूमिका होती। त्यांनी आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं अशा प्रकारची माननीय बाळासाहेबांची भूमिका होती, तीच भूमिका त्यांनी मांडली होती। वर्षामध्ये जर माझ्या हातात सत्ता दिली तर या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा विषयच येणार नाही। मला जे जे काही करता येईल या मुलांसाठी, शिक्षणासाठी किंवा नोकऱ्यांसाठी ते मी निश्चितपणे करेल। बाळासाहेबांचे पक्क एक वाक्य होतं, ते वाक्य असं होते, जातीला पोट असतं पोटाला जात नसते, जातीला पोट असतं पोटाला जात नसते, आणि तेच तसंच्या तसं पाळण्याचं काम राज ठाकरे साहेब करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।